कडे FIR ची कॉपी आहे आणि त्याचप्रमाणे 12 डिसेंबरला वरच्या सभागृहामध्ये विधान परिषदमध्ये तारांकित प्रश्न क्रमांक 10 मध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की गृह व पुरवठा विभाग संयुक्त कारवाईमध्ये जवळपास 90 टन तांदूळ सापडलेला आहे। त्यामुळे माझे 3 पॉइंटेड प्रश्न आहे। मान्यता प्राप्त पुरवठादाराला अशा प्रकारचा अवैध साठा करू शकते का? त्यांच्यावर आतापर्यंत कोणती कारवाई केलेली आहे? त्यांचं लायसन्स आपण रद्द करणार आहे का? सन्माननीय थोड़ा जरा बोलू द्या। बोला मी ऐकतोय, बोला। हा सॉरी। तर सन्माननीय सदस्यांनी जी भावना मांडली हे खरं आहे की त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची जमानत पण झालेली आहे आणि तुम्ही जे सांगितलं की बालाजी ट्रेडिंग कंपनीचे मालक महेश अग्रवाल यांचा मुद्देमाल 3 ट्रक होता, त्यातील 88,125 किलो तांदूळ सापडलेला आहे, हे खरं आहे। आणि ह्या सर्व ट्रकच्या एकंदरीत पाहिलं आपण तर याची किंमत 45,86,971 रुपये आहे। कारवाई 2 राशन दुकाना त्याच्या संबंधित जे मिळालं पोलिसांना त्याच्या रिपोर्टच्या आधारे ते निलंबित करण्यात आलेले आहे आणि परत 22 राशन दुकानदाराची चौकशी चालू आहे। हे तांदूळ आपण तपासण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठवलेला आहे। मला वाटतं 10-15 दिवसात त्याचा रिपोर्ट येईल आणि ह्या सर्व समोर ठेवूनच आपण अतिआवश्यक वस्तू अधिनियम कायदा 1955 च्या मधील कलम 3 आणि 7 अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। आता एकदा रिपोर्ट आला का डायरेक्ट लायसन रद्द करण्यात, अरे ऐका ना ऐकू का दादासाहेब, मी माझी अपेक्षा पुरी होऊ द्या बोलण्यासाठी अध्यक्ष महोदय। तर याचा रिपोर्ट एकदा आला का संबंधित आता मी सांगू लागलो आपल्याला, तरीही सन्माननीय सदस्यांची अपेक्षाप्रमाणेच हा निर्णय होणार, कारण की काळ्या बाजार मधला तांदूळ आलेला आहे ते त्यांनी जे शंका व्यक्त केली ही खरी समजून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। बोला अध्यक्ष महोदय एक मिनिट, अध्यक्ष महोदय एक मिनिट, हे विषय एक मिनिट बसा। हे जे विषय आहे हे सिव्हिल सप्लाय हे बसा केदार साहेब बसा। अध्यक्ष महोदय हे विषय जे उत्तर दिलेलं आहे सिव्हिल सप्लायचं उत्तर आहे। मी पणन मंत्रीला स्पष्टपणे परत एक प्रश्न विचारतो, आपले जे थेट खरेदीदार म्हणजे जे परवानधारक आहे त्याला फक्त शेतकरी पासून परवानगी माल खरेदी करण्याचा अधिकार आहे। त्यांच्या नंतर दर जेव्हा खरेदी होते त्यांचं नाव, त्यांचा पत्ता, किती माल घेतलं, का रेटवर घेतलं आणि संध्याकाळी त्याला ते आपलं जे वेबसाईट आहे त्यांच्यावर अपलोड करणं हे बंधनकारक आहे आणि त्यांनी केलं नाही। आपले तो माझा प्रश्न असा आहे की तुमच्या साईटवर अपलोड केलेला आहे का? नाही, तो त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्यामुळे तुमचे कायद्यामध्ये आहे की कदाचित कोणत्याही थेट खरेदीदारांनी समजा कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांचं लायसन्स आपण रद्द करणार, तर आपण लायसन्स रद्द करणार का? बोला अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी ज्या ज्या भावना मांडल्या त्या खऱ्या आहे आणि जोपर्यंत अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत त्याचा लायसन्स कॅन्सल करण्यात येईल। चला प्रश्न क्रमांक 3 707 एक मिनिट क्लिअर हे कसं आहे का कोर्टामध्ये हे प्रकरण गेलेलं आहे, तुम्ही असा तुम्ही हो त्यांना डिस्टर्ब करू नका, केदार साहेब त्यांना डिस्टर्ब करू नका, डिस्टर्ब करतात। बरोबर आहे, बोला तुम्ही। आणि मला संरक्षण आपण द्यायला पाहिजे। सन्माननीय अध्यक्ष महोदय मी पहिलेच बोललो का हे गुन्हा दाखल होईल, ऐका तर घरी परत डिस्टर्ब करताय। अरे हे गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टाने जे निर्णय दिला त्याच्या अधीन राहील हेच बोललो मी आणि त्याचा आज रद्द केला जाईल। बसा मंत्री महोदय सदर बाब ही न्यायप्रविष्ट आहे, ह्याच्यात याचिका चालू असेल कोर्टात, ती याचिकेचा निर्णय होईस तोपर्यंत तुम्ही लायसन्स सस्पेंड करणार आहात असं म्हणताय का? होय हा ठीक आहे, होय
चला पुढे घ्या प्रश्न क्रमांक 3. नाही आता झालं, आता काय प्रश्न क्रमांक 72,707. मी जे बोलून राहिलो ते वेगळं आहे. कोणतेही थेट खरेदीदार जे पुरवठा खरेदीदार राहते, ज्याला लायसन्स राहते, त्याला फक्त शेतकरीपासून माल खरेदी करण्याचा अधिकार आहे. आणि हे जे माल आहे हे शेतकरीचं नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी तुमच्या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे की त्यांनी ते थेट लायसन्सच्या आधारावर ब्लॅकचा धंदा करून राहिला. ठीक आहे, हे शेतकरीचं माल आहेच नाही, तर ते फक्त शेतकरीचं माल खरेदी करू नाही नाही शकते. कांबळे साहेब, मला वाटतं ह्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे. या ऐकून घ्या, बसून घ्या. या संदर्भात मंत्री महोदयांनी स्पष्टपणे इकडे सांगितलेलं आहे की या संदर्भातलं न्यायालयात खटला चालू आहे, सबज्युडिस मॅटर आहे आणि मॅटर सबज्युडिस असेस पर्यंत, निकाल येईपर्यंत ते लायसन्स सस्पेंड करतायत. राशन दुकानदाराचा आहे आणि इथं विषय आहे की पणनचं शेतकऱ्याला license पणनचा आहे. माल खरेदी शेतकऱ्याला जे हा विषय आहे. लायसन्स धारक आहे ते फक्त शेतकरीपासून माल घेऊ शकते. हो. आणि त्यांनी शेतकरीपासून नाही घेतलं हे माझ्याकडे रेकॉर्ड आहे. त्यांचे साईटवर अपलोडेड नाही आहे. त्याला दररोज साईटवर अपलोड करावं लागते. तांदूळ आमच्या जिल्ह्यामध्ये होतच नाही. मंत्री महोदय, जर का सन्मान्य सदस्यांनी आत्ताच नमूद केल्याप्रमाणे जर का कुठची अनियमितता असेल तर त्याचा आपण त्वरित शोध घेऊन नेसेसरी ऍक्शन घ्यावी. चला प्रश्न क्रमांक 3. सजेशन फॉर ऍक्शन. प्रश्न क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 72,707. देतो या. बसा, तुम्ही बसा. छापल्याप्रमाणे 1 मिनिट. काय अध्यक्ष महोदय, थांबा. माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे, असं आहे, आता इथे मंत्री महोदयाने उत्तर दिलं की आम्ही आपण पुढच्या प्रश्नावर नाही गेलो. नाही, तो पहिलाच विषय आहे अध्यक्ष महोदय. ते माझं म्हणणं, हा उत्तर एवढं गंभीर आणि अशा पद्धतीने बेजबाबदारपणे डिपार्टमेंटने दिलेलं आहे. माझं म्हणणं एवढं, जर आपल्या प्रश्नामध्ये विचारलंय की 100 टन तांदूळाचा अवैध साठा, त्याच्यामध्ये चौकशी करण्याच्या बाबतीमध्ये उल्लेख आहे. आपण म्हणता हे खरं नाही, हे असं घडलेलंच नाही. माझं अध्यक्ष म्हणणं एवढंच आहे की इथे अवैध साठा सापडला आहे, न्यायप्रविष्ट आहे, एकीकडे हे उत्तर देत आहेत आणि छापील उत्तर वेगळंच आहे, काही घडलंच नाही असं म्हणतात. म्हणजे नेमकं काय आहे? मुद्दा आहे की हे डिपार्टमेंट उत्तर सुधारित करेल का, आमचं म्हणणं एवढंच आहे. हा विषय गंभीर आहे आणि एवढी सगळी चर्चा झाल्यानंतर लेखी उत्तर जे बघितलं आपण लक्षात, आपण वाचायला लक्षात येईल आपल्याला. असं कसं म्हणता येईल? एक लेखी उत्तर वेगळंच आहे. आमचं म्हणणं काहीतरी याच्यामध्ये विसंगती आहे. तुम्ही एक सांगता आणि लेखी उत्तर वेगळं आहे. सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी जो प्रश्न मांडला, मी त्याला उत्तर देताना यांनी सांगितलं का ते मार्केट कमिटीमध्ये असं घडलं का, तर मार्केट कमिटीमध्ये असं घडलेलं नाही. ऐका, अरे साहेब खरेदीचा बोल लागलो, मला ऐकून तर घ्या. ऐकणार नाही तर मग प्रश्नाचं पूर्ण उत्तर मिळणार नाही. मार्केट कमिटीमध्ये असं त्याचं उत्तर आहे की मार्केट कमिटीमध्ये ती खरेदी झालेली नाही किंवा बाहेर आहे, त्या कार्यक्षेत्रामध्ये आहे, यांच्या पुलगावच्या कार्यक्षेत्रामध्येच घडलेलं आहे. म्हणून त्यांच्या विरुद्ध जो त्यांनी जे दिलेला लायसन आहे थेट खरेदीचा, तो रद्द करण्यात आला. आता हे पोलीस जो जसं जसं तपास करल त्या पद्धतीने जे काही निर्णय ते पोलिसाच्या माध्यमातून कोर्टाचा सन्मान्य निर्णय जे लागल त्या पद्धतीने याच्या व्यतिरिक्त अजून काही कारवाई करता आली तर तीही करू. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 72,707. वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, नागपूरचा हा जो परिसर आहे, नागपूर ते अमरावती, हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे आणि याकरता मी 2-3 माझे स्पेसिफिक प्रश्न आहे आपल्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो. राज्य शासन नागपुरात किमान 4 अद्ययावत संत्रा निर्यात सुविधा केंद्राची निर्मिती करणार आहे का? संत्रा निर्यातीसाठी शासन नागपूर विमानतळावर एअर कार्गो उपलब्ध करून देणार आहेत का? संत्रा निर्यात वाढवायची असल्यास संत्रा वाहतूक खर्च कमी करून संत्रा निर्यातीसाठी शासन सबसिडी देण्याचा निर्णय घेणार आहे का? आणि चौथा प्रश्न, संत्र्याची रेसिड्यू फ्री टेस्ट करण्यासाठी शासन प्रयोगशाळा उभारणार का? सन्माननीय सदस्य महोदयांनी जो प्रश्न मांडला तो खरं म्हणजे केंद्राशी निगडीत आहे. केंद्र सरकारने त्यांच्या सोबत तसा करार केलेला आहे. ऐका तो खरी.
काय करावं बाबा, काही कळत नाही मला. अध्यक्ष महोदय, बोलू द्या त्यांना. हे बघा, एक मिनिट बसा बसा. नाही बसा. मंत्री महोदय उत्तर देत असताना पूर्ण उत्तर यायच्या आधी तुम्ही हरकत घेता, ही कुठची पद्धत झाली? त्यांचं पूर्ण उत्तर होऊ दे, तुमची हरकत असेल तर त्यानंतर घ्या. बोला. तर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या ज्या पद्धतीने आपण पाहतो, केंद्र सरकारने याच्याशी करार केलेला आहे. राज्य सरकारचा कोणताही याच्या, ऐका तो खरे यार, राज्य सरकारचा कोणताही याच्यामध्ये हस्तक्षेप नाही, परंतु जबाबदारी जरूर राज्य सरकारची आहे का आपल्याकडे जो संत्रा पिकतोय तो विदेशामध्ये ज्या वेळेस आपण पाठवतो त्याला लागणारा खर्च जास्त होता, म्हणून आपण गेल्या कॅबिनेटमध्ये त्याला आपण मंजुरी दिली आणि ती मंजुरी देताना 50% त्यांना त्याच्यावर अनुदान देण्यात येईल, जेणेकरून इकडचा जो संत्रा आहे तो जास्तीत जास्त बाहेर जावा. गेल्या अधिवेशनामध्ये त्यावेळेस जी प्रश्न आला होता, परंतु ह्या वेळेस आता आपण जे 169 कोटी 60 लाख रुपये याच्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये मंजूर केले, म्हणून राज्य सरकार संत्रा जे काही निर्यात करतात, जे काही बांगलादेश वगैरे आजूबाजूच्या देशामध्ये पाठवतात, त्यांच्यासाठी लागलेली ड्युटी जास्त असल्याने त्याला 50% पैसा राज्य सरकार देऊ लागलं. परत याच्या व्यतिरिक्त आपण जे बोलले काही व्यवस्था करणार का, तर जरूर पणन विभाग याच्यासाठी व्यवस्था करणार. संत्र्याचे जे जे शेतकरी पिकवणारे आहे त्यांना न्याय देताना जे काही करता येईल ते आज आता अजितदादाही समोर आहे, त्यांच्यासोबत चर्चा झाली, कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, याला आपण इतकी रक्कम मंजूर केली. आणि हे सर्व मंजूर करताना काही करार जे केंद्रासोबत झालेले त्याच्यामध्ये डायरेक्ट राज्य सरकारचा कोणताही सिग्नेचर स्वाक्षरी आमच्या अधिकाऱ्याच्या नाहीये. केंद्र टू डायरेक्ट त्या कंपनीचा आणि केंद्राचा करार झालेला आहे. त्यामध्ये तरीही राज्याची जबाबदारी आहे का राज्यामध्ये ज्या वेळेस विदर्भामध्ये संत्रा पिकतोय त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही त्या कंपन्यांशी चर्चा करून, शेतकरी उत्पादक जे आहे संत्रावाले त्यांच्याशी चर्चा करून पुढील अजून निर्णय घेण्यामध्ये सरकार केंद्राचा आणि राज्य सरकारचा समन्वय करण्याचा काम करेल. बोला देशमुख साहेब, बोला. अध्यक्ष महोदय, हा जो प्रश्न विचारलेला आहे याचा ओघ असा आहे की जो संत्रा विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यात होतो, अमरावती जिल्ह्यात होतो, वर्ध्यामध्ये होतो, काही जिल्ह्यामध्ये होतो, हा संत्रा जो होतो त्याची निर्यात मोठ्या प्रमाणात परदेशात झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, यासाठी अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असा आहे की ही निर्यात होत असताना 2019 मध्ये अध्यक्ष महोदय 18 रुपये प्रति किलो निर्यात दर होता. आता तो दर झालाय 88 रुपये प्रति किलो. 88 रुपये प्रति किलो दर झालाय, 18 रुपयावरून 88 किलो राहिला. त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये निर्यात होत नाही संत्र्याची. आमची मागणी अशी आहे की केंद्र शासनाने याच्यामध्ये पुढाकार घेऊन बांगलादेशची चर्चा केली पाहिजे, त्यांच्याकडनं निर्यात दर जो मोठा झालाय त्याच्याशी हा निर्यात होणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्याचे भाव पडले आहे. त्यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रयत्न करून निर्यात दर जो 18 रुपये किलोवरनं 88 रुपये किलो गेला, तो निर्यात दर कमी करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा आणि ते करावा. नंबर 2, त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, नागपूर जिल्ह्यामध्ये पतंजलीचा प्रकल्प 5 वर्षापूर्वी या मिहानमध्ये चालू झाला होता. अध्यक्ष महोदय, 125 एकर जमीन त्याला अतिशय कमी दरामध्ये दिली होती. अध्यक्ष महोदय, आज 5 वर्ष झाले 125 एकर त्यांना अतिशय स्वस्त दरात जमीन दिली. तो पतंजलीचा प्रोजेक्ट आतापर्यंत का चालू झाला नाही, असे 2 प्रश्न माझे आहेत. नाही, पतंजलीच्या बाबतीत माझ्याकडे अधिकची माहिती नाही, आल्यानंतर मी पटलावर ठेवल. आणि दुसरं असं आहे का आयात शुल्कात मी पहिलेच बोललो तो बांगलादेशमध्ये जावं यासाठी 50% सूट राज्य सरकारने, ऐका तर खरी साहेब, ऐकून तर घ्या. तर राज्य सरकारने अध्यक्ष महोदय 170 कोटी रुपयाची तरतूद केली. ते काय त्यासाठीच केली का बांगलादेशची करारामध्ये त्यांनी जे भाव वाढवला, त्यांनी जे टॅक्सेस वाढवले त्यासाठी आपण ही सवलत दिली. आणि संता प्रक्रिया केंद्र सरकार करण्यासाठी त्यांच्यासाठी आपण राज्य सरकारचा एक प्लॅन तयार केला. त्यालाही 40 कोटी रुपये आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेतलेली आहे. आणि या माध्यमातून आपण जे 4 कोटी प्राथमिक प्रकल्पासाठी, दुय्यम प्रक्रियासाठी 40 लाख रुपये, त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी सवलत देण्यासाठी एकूण 5 असे प्रकल्प आपण मंजूर केले. ते 29 प्रकल्पामधले 40 कोटी रुपये राज्य सरकार बी ज्या छोट्या छोट्या शेतकऱ्याच्या कंपन्या आहे त्याला अनुदान देणार आहे.
की यांनी सांगितलं की मंत्रिमंडळाने जे निर्यात आतापर्यंत झाली त्याच्या 50% परतावा देणार असं निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, आता संत्र्याचा सीझन संपलाय आणि आता निर्णय घेतला अध्यक्ष महोदय. संत्र्याचा सीझन संपला आणि आता राज्य शासनाने निर्णय घेतला अध्यक्ष महोदय. काय फायदा त्या शेतकऱ्यांना होईल अध्यक्ष महोदय? हा निर्णय घ्यायला पाहिजे होते 4 महिन्यापूर्वी. म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करते अध्यक्ष महोदय. मला एक सांगा, ज्यांनी आता पण अध्यक्ष महोदय 88 रुपये प्रति किलो झाल्यामुळे शेतकऱ्यांनी निर्यात केली नाही आणि आता 4 महिन्यानंतर सीझन संपल्यानंतर हे निर्णय घेत आहेत. तो बंद का झोपला होता का अध्यक्ष महोदय? सरकार झोपलं होतं का? याचं उत्तर द्या पहिले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीप्रमाणे अजून सीझन चालू आहे. ऐका 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 ऐकून तर घ्या. संपलेला नाहीये. उत्तर घ्या, बसा आपण. उत्तरच घेणार नाही. उत्तर घ्या. मी नाही, बोला मंत्री महोदय, आपण बोला, मी ऐकतोय. मी त्या जिल्ह्यामधला संत्रा खरेदी करून जाताना घेऊन गेलो. म्हणजे संत्रा अजून मार्केटमध्ये आहे आणि जो अरे ऐका ना, बोला. अरे ऐका तर खरी. बोला मंत्री महोदय, आपण बोला, माझ्याकडे बघून बोला. दादा हसू लागले म्हणून त्यांना शंका वाटू लागली. ऐका ना, बोला. 170 कोटी रुपये ज्या वेळेस आपण व्यापाऱ्यांना देणार, जे बाहेर संत्रा पाठवणार, त्यासाठी 170 एक पेटीला देऊ शकतो का? हा पहिला मुद्दा आहे का जे गेलेले निर्यात केली ती जी भविष्यामध्ये निर्यात होणार त्यांना दोघांनाही आम्ही ते अनुदान देणार. बोला. अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की आताचे जे कृषी पणन मंत्री महोदय आहेत ते पूर्वी कृषी मंत्री होते. 2019 पासून अध्यक्ष महोदय हा प्रश्न मी निर्यातीचा मांडून राहिलो. दर अधिवेशनाला हा प्रश्न मांडतो. यावेळेस मी कृषी मंत्र्यांना पणन मंत्र्यांना हे सुद्धा सांगितलं की तुम्ही संत्रा नगरीत आपले सहर्ष स्वागत करत आहे, बॅनर सुद्धा लावू नका. तो लावण्याचा अधिकार अध्यक्ष महोदय आपल्याला नाही राहिलेला आहे. कारण जो बांगलादेशला आपला संत्रा इथून चालला, किमान 200 गाड्या अध्यक्ष महोदय रोज जात होत्या. 200 गाड्या, त्या 200 गाड्याच्या फक्त 2 गाड्यावर संत्रा आता येऊन गेलेला आहे. बांगलादेश सरकारनं 86% इम्पोर्ट ड्युटी त्या आपल्या संत्र्यावर लावला, कारण त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन चालू झालं. मी वारंवार अध्यक्ष महोदय ही मागणी करायला लागलो, पण कोणाही गांभीर्यानं घेतलेलं नाही. अध्यक्ष महोदय, प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की आता बांगलादेश संत्रा घेत नाही, आम्ही शेतकरी 15 दिवसाच्या वर तर संत्रा झाडावर ठेवू शकत नाही आणि ज्यूसच्या पलीकडे संत्रा तुम्ही खाऊ शकत नाही. मॉलमध्ये 15 दिवसाच्या वर तर संत्रा चालत नाही, तर त्या संत्र्याचं करायचं काय? हा मोठा प्रश्न अध्यक्ष महोदय आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याकडे निर्माण झाला. आणि अध्यक्ष महोदय, आमची वारंवार मागणी आहे की संत्र्यावर प्रक्रिया होणारा आपण एखादा उद्योग निर्माण करा, परंतु त्या उद्योगाच्या संदर्भात मागचंही सरकार अनुकूल होतं नाही, हे सुद्धा सरकार अनुकूल अध्यक्ष महोदय दिसत नाही. प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त संत्र्याचं क्षेत्र आहे. किमान 20 ते 22 लाख मेट्रिक टन संत्र्याचं उत्पादन होते. एवढा मोठ्या संत्र्याचं आम्ही करायचं तरी काय? हा मोठा प्रश्न अध्यक्ष महोदय आमच्या संत्रा उत्पादक तरुण शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे. अध्यक्ष महोदय, बांगलादेशने संत्रा न घेतल्यामुळं पूर्णचा पूर्ण संत्रा आम्ही धुऱ्यावर नेऊन टाकलेला आहे अध्यक्ष महोदय. आणि ह्या संत्र्यावर आता प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून स्पेसिफिक मा एक प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की स्वातंत्र्यापासून आजपर्यंत वारंवार घोषणा झाल्या, 11 घोषणा मी आमदार झाल्यानंतर अध्यक्ष महोदय झाले 11 घोषणा. प्रश्न घ्या. नाही, मुद्दा ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. तुमचे बॅनर लागणार नाही अध्यक्ष महोदय. आता संत्रा नगरीत आपलं प्रश्न घ्या म्हणून अध्यक्ष महोदय, आम्ही विदर्भातल्या एकूण 11,000 शेतकऱ्याची प्रोड्युसर कंपनी एक फेडरेशन तयार केलं आणि त्या अंतर्गत राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला. त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट सुद्धा आला, परंतु त्या संत्रा प्रक्रियावर किती रुपयाचा निधी द्यायचा किंवा फेडरेशनला तो प्रक्रिया प्रकल्प चालवण्यासाठी द्यायचा किंवा नाही याचं सरकारनं अजूनही उत्तर दिलं नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी जे म्हटलं की आम्ही व्यापाऱ्यांना अनुदान देऊ 150 कोटी रुपयाचं, संत्रा पिकवणारा शेतकरी वेगळा, तुम्ही प्रश्न घेताय की पुढे जाऊ मी? प्रश्न घ्या तुम्ही. तर अध्यक्ष महोदय, प्रश्न काय आहे? अनुदान कोणाला देणार ह्या मंत्री महोदयांनी जाहीर करावं. ज्या ज्या शेतकऱ्याच्या कंपन्या आहे त्या सर्व कंपन्या सहित जो माल आतापर्यंत बाहेर पाठवला आणि आता याच्या पुढे काही असेल तर ते पाठवणार असेल, या सर्वाला 170 कोटी रुपये देण्याचा आम्ही कबूल केला कॅबिनेटमध्ये. ऐका ना खरी, कॅबिनेटमध्ये तसा निर्णय झाला. मी बोललो आता यांना संत्रा प्रक्रिया करण्यासाठी अजितदादाकडे एक मीटिंग बोलवू
आणि अजितदादा सहित या संत्र्या नगरीमध्ये त्यांना किती रुपयाचा प्रोजेक्ट द्यायचा तुमचा जो प्रस्ताव आहे तो, आणि आपण अधिवेशनाच्या अगोदर सन्माननीय दादाकडे ती मीटिंग घेऊ आणि त्याला न्याय देऊ. शेवटचा प्रश्न रोहित पवार बोला. अध्यक्ष महोदय, दादा, इकडे खूप कॉन्सन्ट्रेशन झालं. केदार साहेब, अध्यक्ष महोदय, त्यांचं होते ना, एक मला तर बोलू द्या. त्यांचं होते मी बोला. त्यांचं होते. अध्यक्ष महोदय, आता मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने संत्र्याच्या बाबतीतलं उत्तर दिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला म्हणजे सरकार पॉझिटिव्ह आहे की त्यांना मदत करायची चांगली गोष्ट आहे. दुर्दैवाने फक्त एकच आहे की संत्र्याचं पीक नाही तर त्याचे काही मौसम असतो नाही सीझन असतो तो संपल्यानंतर आपण सरकार म्हणून जागा झालो, हरकत नाही. मग आता अशी इच्छा जर सरकारची पॉझिटिव्ह असेल शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घ्यायला उशीर झाला असला तर 2 लाख टन उत्पादन जर आपलं संत्र्याचं होत असेल तर तुम्ही 600 कोटी रुपये आपल्याला लागू शकतात तुमच्या निकषाप्रमाणे 50%. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा राजकीय व्यासपीठावरून 2दा घोषणा केल्या, कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेतला. तर आता दुसरं काही न बोलता टू द पॉइंट तुम्ही उत्तर द्यावं अशी विनंती करतो. हेक्टरी आमच्या संत्रा उत्पादकाला तुम्ही उशिरा निर्णय घेतला, त्यांचं नुकसान झालं म्हणून हेक्टरी तुम्ही मदत करणार का? आणि ती 600-700 कोटी रुपयाची मदत ही आपल्या महाराष्ट्रातल्या संत्रा उत्पादकाला लागणार आहे, ती मदत तुम्ही हेक्टरी करणार का? असा डायरेक्ट आमचा पॉइंटेड प्रश्न आहे, ज्याला पॉइंटेड प्रश्न उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रोहित पवार साहेबांनी एक महत्वाचा शेतकऱ्यांसाठी 600 कोटी रुपयाचा पॅकेज द्यावा किंवा त्यांना नुकसान भरपाई द्यावी असा हा प्रश्न मांडलेला आहे. निश्चित याच्यासाठी मी मंत्रिमंडळासमोर चर्चा करल आणि चर्चा करून याच्यावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाला वस्तुस्थिती सर्व आपण जे सांगू लागले ते सत्य समजून याची चर्चा केल्याशिवाय शेवटी पैशाचं नियोजन करावं लागतं. नुकसान किती झालेलं आहे, किती हेक्टरवर पेरलं त्याचा रिपोर्ट घेऊ आपण, जे सत्य समजून तुमची बाजू आणि त्याप्रमाणे तपासून अंतिम निर्णय मंत्रिमंडळासमोर घेण्यात येईल. प्रश्न क्रमांक 4 झालं ना, आता खेचला किती खेचायचं? अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 4. नाही हे प्रत्येक वेळेला पक्ष. आता पुढे गेलोय आपण, पुढे जाऊया, असं नाही चालत. वाडेटीवार साहेब बोला. छापल्याप्रमाणे आता पुढे गेल्यावर दरवेळेला तुम्ही नाही हे दोन एक प्रश्न विचारू द्या. त्यांचा संत्रा आहे अमरावती. अध्यक्ष महोदय, एक प्रश्न विचारू द्या. संत्रांचा जिल्हा आहे संत्रा. अध्यक्ष महोदय, मी अतिशय पॉइंटेड प्रश्न विचारते. शेतमाल निर्यातीचे विशिष्ट प्रोटोकॉल असतो, त्या प्रोटोकॉलमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्रालय यांनी विविध देशांसाठी या प्रोटोकॉलमध्ये नागपुरी संत्र्याचा उल्लेख अजिबात नाही. अध्यक्ष महोदय, कोणत्याही देशात कोणता संत्रा त्या ठिकाणी खाण्यासाठी लागतो किंवा वापरला जातो याची माहिती देखील संत्रा उत्पादकांना, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना ती दिली जात नाही. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे संत्र्यासह इतर लिंबू वर्गीय फळांची निर्याती करण्यासाठी आपेडा आणि ICSR आणि CCIR यांच्यामध्ये 9 ऑक्टोबर 2021 रोजी सामंजस्य करार झालेला आहे. ही माहिती उपलब्ध न करून दिल्यामुळे अध्यक्ष महोदय, त्या करारामुळे अजिबात प्रभावी काम झालेलं नाही. माझा सरकारला पॉइंटेड प्रश्न हा आहे की संत्रा उत्पादकांचा फायदा, संत्रा व्यापाऱ्यांचा फायदा आणि संत्रा एवढे करार असूनही हा करार इफेक्टिव्ह होण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार आहे? आपण यासाठी निश्चित